नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिरा मनुदार तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SYBSC क्रेडिट पॅटर्न 2019 CS 401 सेमेस्टर 4 फिजिकल अँड ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं जे तिसरं चॅप्टर आहे कंडक्टोमेट्री याच्यावरचे असलेले महत्त्वाचे MCQ सॉल्व करणार आहोत. हा व्हिडिओ येणाऱ्या ऑनलाईन एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यातले बरेचसे MCQ हे ऑनलाईन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा ऑनलाईन एक्झाममध्ये फायदा होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. पहिला जो क्वेश्चन आहे, विच इज वर्किंग प्रिन्सिपल ऑफ कंडक्टोमेट्री. ऑप्शन आहेत मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल, मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन, मेजरमेंट ऑफ EMF, नन ऑफ दी अबोव. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. विच इक्वेशन इज एक्सप्लेन ओहम लॉ. तर या ठिकाणी 4 इक्वेशन दिलेले आहेत, तर आपल्याला ओहम लॉचं इक्वेशन शोधायचं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते बी, I इज इक्वल टू E/R. हे काय आहे? ओहम लॉचं इक्वेशन. करंट I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. दॅट मीन I इज इक्वल टू E/R. बी हे त्याचं करेक्ट आन्सर. इफ द ion size is decrease in solution, conductance decrease, conductance increase. A and B, none of the above. जर सोल्युशनमध्ये आयनची साईज डिक्रीज झाली तर कंडक्टन्स काय होतं? इन्क्रीज होतो. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कंडक्टिव्हिटी सेल आर मेड अप ऑफ 2 सिल्वर रॉड, 2 पॅरलल शीट्स ऑफ प्लॅटिनम, ग्लास मेम्ब्रेन ऑफ सिल्वर, SbSb2O3. तर याचा करेक्ट आन्सर आहे कंडक्टिव्हिटी सेल जे आहे ते कशाची बनलेले असते? 2 पॅरलल शीट्स ऑफ प्लॅटिनम. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द युनिट फॉर स्पेसिफिक कंडक्टन्स इज, स्पेसिफिक कंडक्टन्सचे युनिट काय आहे? तर ओहम सेंटीमीटर. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. विच मटेरियल आर यूज फॉर कोटिंग अ कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेलच्या कोटिंगसाठी कोणतं मटेरियल यूज करतात? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे प्लॅटिनम ब्लॅक. ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. सेल कॉन्स्टंट ऑफ ॲन इलेक्ट्रोलायटिक सेल इज लेंथ इंटू एरिया, लेंथ अपॉन एरिया, एरिया अपॉन लेंथ, नन ऑफ दी अबव. तर सेल कॉन्स्टंटचा करेक्ट फॉर्म्युला काय आहे? तर लेंथ अपॉन एरिया. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेजिस्टन्स ऑफ 0.01 नॉर्मल सोल्यूशन ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड इज 200 ओहम. सेल कॉन्स्टंट ऑफ कंडक्टिव्हिटी सेल इज युनिटी. कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन. तर हा एक टाईपचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? त्या सोल्युशनचा इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं. काय काय दिलेलं आहे? तर ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशन 0.01 नॉर्मलचा आहे आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे? 200 ओहम. आणि सेल कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? युनिटी म्हणजे 1 आहे. तर आपल्याला इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू 100/C. तर आपल्याला स्पेसिफिक कंडक्टन्स दिलेला नाही, तर अगोदर स्पेसिफिक कंडक्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल. स्पेसिफिक कंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे सेल कॉन्स्टंट अपॉन ऑब्झर्व रेजिस्टन्स. तर सेल कॉन्स्टंट काय आहे? 1 आणि ऑब्झर्व रेजिस्टन्स 200. 1 डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू किती येईल आन्सर? 5 × 10⁻³ म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स किती आला? 5 × 10⁻³. आता इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्म्युला आहे स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू 100/C. स्पेसिफिक कंडक्टन्स किती आहे? 5 × 10⁻³ इंटू 100 आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.01 नॉर्मल. हे जर कॅल्क्युलेट केलं तर त्याचं आन्सर येतं 500 पर ओहम पर सेंटीमीटर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 500 पर ओहम पर सेंटीमीटर. अ सर्टन रजिस्टर इन सर्किट हॅज रेजिस्टन्स ऑफ 250 किलो ओहम. इफ voltage difference across the resistor is 1000
200 volt, how much electric current is flowing through the resistor. तर एक रजिस्टर आहे, त्या रजिस्टरचा रेजिस्टन्स किती आहे 250 किलो ओहम आणि व्होल्टेज डिफरन्स किंवा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 1200 वोल्ट. तर तो जो रजिस्टर आहे त्याच्यामधून किती करंट फ्लो होईल. तर आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू V/R. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि R म्हणजे रेजिस्टन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 1200 आणि ऑब्झर्व किंवा रेजिस्टन्स किती आहे 250 किलो ओहम. किलो ओहमचं कन्वर्जन आपल्याला ओहममध्ये करायचं आहे. ओहममध्ये केलं तर ते किती येईल 2,50,000. मग 1200 डिवायडेड बाय 2,50,000 केलं तर त्याचा आन्सर येईल 0.0048 ॲम्पियर. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फॅक्टर अफेक्ट ऑन कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, द मोबिलिटी और वेलोसिटी ऑफ आयन, ऑल ऑफ दी अबोव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. अकॉर्डिंग टू ओहम लॉ करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डॅश डॅश अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. तर अकॉर्डिंग टू ओहम लॉनुसार गेलो तर करंट इज कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असतो रेजिस्टन्स. तर ऑप्शनमध्ये आहेत इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स रेजिस्टन्स. ऑप्शन सी इज करेक्ट. द युनिट ऑफ कंडक्टन्स इज. तर कंडक्टन्सचं युनिट काय आहेत सायमन्स पर मीटर, सायमन्स, एमहोस, बोथ बी अँड सी. तर कंडक्टन्सचं युनिट सायमन पण असतं आणि एमहोस पण. याचा अर्थ डी जो ऑप्शन दिलेला आहे बोथ बी अँड सी हा करेक्ट ऑप्शन आहे. द युनिट ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट काय आहे तर सायमन पर मीटर. हे स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट आहे सायमन पर मीटर. द युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज. तर सेल कॉन्स्टंटचं युनिट काय आहे तर सेल कॉन्स्टंटचं जे युनिट आहे ते आहे पर सेंटीमीटर पर ओहम. बी हे त्याचं करेक्ट आन्सर पर सेंटीमीटर पर ओहम. Cell constant is a ratio of the distance between the electrodes of the cell to the area of electrodes. ही जी स्टेटमेंट दिलेली आहे ट्रू आहे की फॉल्स आहे. तर सेल कॉन्स्टंट काय असतो रेशो असतो कशाचा डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रॉड्स ऑफ द सेल अँड एरिया ऑफ इलेक्ट्रॉड. तर ही जी स्टेटमेंट आहे ही ट्रू आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या 3 स्टेटमेंटमधून करेक्ट स्टेटमेंट शोधायचे आहे. कॉन्सन्ट्रेशन अँड स्पेसिफिक कंडक्टन्स हॅज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इच अदर. कॉन्सन्ट्रेशन अँड स्पेसिफिक कंडक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. कॉन्सन्ट्रेशन अँड स्पेसिफिक कंडक्टन्स बोथ आर इक्वल. ऑल स्टेटमेंट आर रॉंग. तर आपल्याला करेक्ट स्टेटमेंट शोधायचे आहे. तर करेक्ट स्टेटमेंट कोणते आहे कॉन्सन्ट्रेशन अँड स्पेसिफिक कंडक्टन्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द each other. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. इक्विवलेंट कंडक्टन्स ऑफ 0.01 नॉर्मल NH4OH solution is 9.6 mHos at 20 degree centigrade and conductivity at infinite dilution is 238 mHos. Calculate the dissociation constant of NH4OH. तर हे एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे KA ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याला जर KA ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा स्क्वेअर इंटू C अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फा म्हणजे काय तर डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू दिलेली नाही. डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे इक्विवलेंट कंडक्टन्स डिवायडेड बाय इक्विवलेंट कंडक्टन्स ॲट इन्फिनाइट डायल्यूशन. इक्विवलेंट कंडक्टन्सची व्हॅल्यू आहे 9.6 डिवायडेड बाय इक्विवलेंट कंडक्टन्स ॲट इन्फिनाइट डायल्यूशनची जी व्हॅल्यू आहे ती 238 ओहम. हे दोघांचं जर ॲन्सर काढलं तर ते येतं 4
0.034 इंटू 10⁻². आता आपल्याला ही अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या इक्वेशनमध्ये टाकायची आहे. काय येईल मग 4.034 इंटू 10⁻² इंटू 0.01 नॉर्मल अपॉन 1 मायनस 4.034 इंटू 10⁻². याचं जर ॲन्सर काढलं तर ते येतं 1.6957 इंटू 10⁻⁵. तर 1.695 कुठे आहे तर बी आहे त्याचं करेक्ट ॲन्सर 1.6957 इंटू 10⁻⁵. नेक्स्ट क्वेश्चन आहे द इक्वॅलंट कंडक्टन्स ऑफ एन इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फिनाइट डायल्युशन is equal to the sum of the conductance of the cation and anion. This statement is given by ही जी स्टेटमेंट दिलेली आहे ही स्टेटमेंट कुणाची आहे. ऑप्शन आहेत ओहम लॉ, कोहलॉट्स लॉ, हेनरी लॉ, डॉल्टन लॉ. तर याचा करेक्ट आन्सर आहे कोहलॉट्स लॉची ही स्टेटमेंट आहे. बी हे त्याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ॲप्लिकेशन ऑफ कोहलॉट्स लॉ. कोहलॉट्स लॉचं ॲप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन आहेत कॅल्क्युलेट of limiting conductivity of weak electrolyte, determination of degree of ionization and weak electrolyte, determination of molar conductivity for weak electrolyte, determination of the sparingly soluble salt, all of the above. तर याचा करेक्ट आन्सर आहे all of the above. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. The equivalent conductance of ammonium chloride at infinite dilution is 150 mHos and ionic conductance of अमोनियम हायड्रोक्साईड ॲट इन्फिनाइट डायल्युशन. तर ह्या ठिकाणी इक्वॅलंट कंडक्टन्स दिलेला आहे अमोनियम क्लोराईडचा इन्फिनाइट डायल्युशनला किती 150 mHos. आयोनिक कंडक्टन्स अमोनियम हायड्रोक्साईडचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 265 mHos cm². Next 0.5 normal solution of a salt surrounding two plates of electrodes 1 cm apart and 0.25 cm² in area was found to offer a resistance 475 ohms. Calculate the equivalent conductance of a solution. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इक्वॅलंट कंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे 16.84 पर ओहम cm². सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टिव्हिटी सेल filled with 0.02 normal of an electrolyte is 100 ohm at 25 degrees centigrade. Calculate specific conductance and equivalent conductance if cell constant is 2.06 per centimeter. तर याचा करेक्ट आन्सर आहे 130 पर ओहम cm². हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. The conductance of 1 unit volume of solution that is placed between two platinum electrode with unit area of cross section. ही जी डेफिनेशन दिलेली आहे ही डेफिनेशन कशाची आहे. द कंडक्टन्स ऑफ 1 unit volume of solution that is placed between two platinum electrode with unit area of cross section. तर ही जी डेफिनेशन आहे कशाची आहे स्पेसिफिक कंडक्टन्स. सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 1 mole ऑफ द इलेक्ट्रोलाइट. इक्वॅलंट कंडक्टन्स, मोलर कंडक्टन्स, स्पेसिफिक कंडक्टन्स, नन ऑफ द अबोव. तर याचा करेक्ट आन्सर आहे मोलर कंडक्टन्स. द युनिट ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी इज. मोलर कंडक्टिव्हिटीचं जे युनिट आहे हे सायमन मीटर² पर मोल. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे सायमन मीटर² पर मोल. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन्क्रीज द इक्वॅलंट कंडक्टन्स विल. जर
सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर इक्वॅलंट कंडक्टन्स काय होतो तर डिक्रीज होतो. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द रिॲक्शन बिटवीन AgNO3 अँड KCl इज कॉम्प्लेक्स फॉर्मेशन, प्रेसिपिटेशन टायट्रेशन, डिस्प्लेसमेंट टायट्रेशन, ॲसिड बेस टायट्रेशन. तर याचा करेक्ट आन्सर आहे प्रेसिपिटेशन टायट्रेशन. थँक यू फॉर वॉचिंग.